लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट श्री अशोक दत्तात्रय काळभोर उद्योजक, स्वर्गीय बाळकृष्ण मुरलीधर काळे यांच्या स्मरणार्थ श्री संजय मुरलीधर काळे, अक्षय बाळकृष्ण काळे यांनी ही कुस्ती 1.5 लाख रुपये इनामाला पुरस्कृत केलेली आहे. नोंद घ्या सगळ्यांनी. कुस्ती चालू होते. जयदीप पाटील हात वरती सर पुढची कुस्ती आणि अमित कुमार हात ऊपर करिए. ही कुस्ती चालू होते आणि राहुल भाऊ काळभोर महाराष्ट्र केसरी पंच. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आत या. चला पैलवान जसपाल सिंग हरियाणा, आपली कुस्ती लागते 1.5 लाख रुपये इनामाला. ही कुस्तीचे स्पॉन्सर आहेत स्वर्गीय अशोक भाऊ काशीनाथ काळभोर यांच्या स्मरणार्थ श्री दिलीपदादा काळभोर, श्री शरद नाना काळभोर, श्री सागर आप्पा काळभोर 1 लाख रुपये. त्याचबरोबर श्री प्रशांत दादा काळभोर, श्री गुरुदेव आबा काळभोर यांच्या वतीने 1.5 लाख रुपये इनामाची कुस्ती लागली जाते. सर्वांना विनंती आत या. पैलवान शिवराज राक्षे, पैलवान जसपाल सिंग, आपण लवकर आत यायचंय. संयोजक चला. ज्याने ज्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघितल्या वाघोलीतल्या त्यांनी जयदीपची कुस्ती तर 100% पाहिली असेल. अरे काय काय नावं ठेवलीत लगा. आपला पैलवान 10 वर्षाला कष्ट करतोय, घाम गाळतोय. त्यानं एक नाव वेगळं वलय निर्माण केलेलं आहे जयदीप. खुर्ची द्या. बाप्पू इकडं. 2 नंबर कुस्ती, इनाम 2 लाख रुपये. पैलवान पृथ्वीराज मोहळ विरुद्ध पैलवान विक्रांत कुमार. कमलेश भाऊ 1 मिनिट फक्त थांबा. जयदीप कडे कब्जा आहे. जेऊरचा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला महाराज चॅम्पियन, लोकप्रिय आमदार नारायणाबा पाटलांचा पुतण्या आहे तो. नोंद घ्या. त्याचे चुलते फार मोठे पैलवान गंगावेस तालमीचे श्री शाहू विजय गंगावेस तालमीचे सुप्रसिद्ध पैलवान नारायणाबा पाटील. 1975 सालचे महाराज चॅम्पियन. अनेक स्पर्धेमध्ये आबांनी प्रावीण्य मिळवलेला आणि आबांची इच्छा, त्यांच्या मित्रपरिवारांची इच्छा, पुतण्यांची इच्छा, चुलत्यांची इच्छा की जयदीपनं सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून द्यावी. 100% हा पैलवान 1-2 वर्षात काही पराक्रम करेल आणि करणार. एक धोकेबाज पैलवान म्हणून ओळख आहे त्याची. गतिमान कुस्ती करणारा पैलवान. खरंच वाघोलीच्या अधिवेशनमध्ये सगळ्यांच्याच नजरेत ठसला. अत्यंत तुफानी कुस्त्या केल्या आणि जनतेच्या मनावरती राज्य केलं या पैलवाननं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एक चर्चा होत असते, चर्चेचा विषय बनत असतो. जो तुफानी कुस्त्या करतो, चटकदार कुस्त्या करतो, त्याचं नाव सर्वत्रमुखी होत असतं. हे लक्षात ठेवा. प्रत्येक जण अंदाज बांधत असतो प्रत्येक अधिवेशनमध्ये की 2025ला 2026ला हा महाराष्ट्र केसरी होईल, या जिल्ह्याला गदा मिळेल. प्रत्येक कुस्ती शौकीनांचा अंदाज असतो आणि प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. पण चालू वर्षी सगळ्यांचाच अंदाज चुकवला हर्षवर्धन सदगीरनं. अहिल्यानगर जिल्ह्यातला पैलवान, कोंबाळणे गावचा एका शिक्षकांचा मुलगा डबल महाराष्ट्र केसरी झाला. अत्यंत शांत संयमी पैलवान, थंड डोक्यानं कुस्त्या केल्या, कुठं गडबड केली नाही, कुठेही गडबड केली नाही हर्षवर्धन. आणि खरोखर सगळ्याच कुस्त्या हर्षवर्धन सुंदर केल्या आणि फायनलला पोहोचला. फायनलला कुस्ती आली होती महेंद्र बाहुबली, पंढरपूर जवळचा शिरशीचा पैलवान, तोही आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा. दोन्ही पैलवान एकाच वस्तादचे पट्टी. नोंद घ्या. अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार, गोविंददादा पवार, शरद पवार यांचे दोन्ही पट्टे फायनलला आले. आणि खरोखर तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं, मीडियाच्या माध्यमातून ऐकलं, एबीपी माझानी मुलाखत घेतली, सगळ्यांनी घेतली की हर्षवर्धन सांगितलं महेंद्र माझा छोटा भाऊ आहे आणि मी त्याच्याबरोबर काटा कुस्ती केलेली.
सगळ्यांनी टाळ्या करा त्याच्यासाठी, सगळ्यांनी टाळ्या करा. सगळ्यांनी ऐकलं, कुस्तीच्या वेळेला कुस्ती, दोस्तीच्या वेळेला दोस्ती. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे मानाची मानली जाणारी स्पर्धा. प्रत्येक पैलवान वर्षभर त्या गदेसाठी मनापासून कष्ट करत असतो, प्रत्येक पैलवान. आणि वस्ताद त्यांचे कोच प्रत्येकाकडून सराव करून घेत असतात वर्षभर. बाळासाहेबजी कोळपे आणि चित्रंजनजी अण्णा गायकवाड यांच्याकडून पुन्हा एकदा माझ्यासाठी बक्षीस आलेलं आहे. त्या दोघांचंही मनापासून आभार आहे. प्रत्येक तालमीचे वस्ताद असतील, कोच असतील, एक चाक डावाची पकड, पंचाचा निर्णय अखेरचा राहणारा. शांतता आणि स्तब्धता. श्री काळभैरवनाथ अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट या उत्सव सोहळ्याचा आणि मच्छी गोता बच्च गया. मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न. हा डाव कुणी मारावा, हा डाव कुणी करावा. 2010 सालचा महाराष्ट्र काय होणार नाही, बसा बसा, काय होत नाही. 2010 सालचा महाराष्ट्र केसरी 23 डिसेंबर 2010 रोहा रायगड गाजवलं. ज्यांनी सोलापूर जिल्ह्याला मानाची गदा मिळवून दिली तो समाधान घोडके पैलवान. ह्या डावात त्याची मास्टरकी होती, त्याचा वीक पॉइंट होता या डावा. अनेकांना माहिती होतं उंचीला कमी असलेला, सगळ्यात उंचीला कमी असलेला पैलवान, कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी कोण? समाधान घोडके 2010चा. कमी वजन गटातले महाराष्ट्र केसरी कोण? छोटा रावसाहेब मगरनाना मागराच्या निमगावची, तेही गोकुळस्था तालमीचे पैलवान. नोंद घ्या सगळ्यांनी. बिराजदार मामांचे पट्टे ते सुद्धा. पहिला महाराष्ट्र केसरी तयार केला बिराजदार मामांनी, तानाजी बनका. नोंद घ्या. आत आत घ्या, आत घ्या, आत घ्या, आत घ्या, आत घ्या. मोठं मैदान आहे, एका वेळेला 3-4 कुस्त्या चालतील एवढं मोठं मैदान. त्यात एक कुस्ती लागलेली, मध्ये कुस्ती करा, इकडं तिकडं सरकू नका. आणि कडेला बसलेली मंडळी दोघाच्या वजनाचा फक्त अंदाज घ्या, फक्त अंदाज. अंदाज चुकला की सगळं चुकलं. माग सरू नका, कुस्ती करा पैलवान जयदीप. चला. आणि ठाक लावण्याचा प्रयत्न दिल्लीश्वराचा अमित कुमारचा होता, वाचलेला जयदीप पाटील. अमित कुमार इंडियन आर्मीचा पैलवान, जयदीप पाटील श्री शाहू विजय गंगावेस तालमीचा पैलवान, विश्वासदादा हरगुले वसाचा पट्टा. अशी कुस्ती चालू आहे. कुस्ती करा. महाराष्ट्र केसरी राहुल भाऊ काळभोर दोघांना सांगतायत कुस्ती करा. जबरदस्त कुस्ती. सगळ्यात कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहे. जोडीला जोड आणि तोडीला तोड. 9 वाजून गेली. 9 वाजून 5 मिनिटं झालेली. गेल्या वर्षी 2025 ला 9:15 ला मैदान संपलं होतं. आणि आजही तसं काही उशीर नाही एवढा. आणि अरे बापरे, कब्जा परत जयदीप कडा. एक चागडावाची पकड घेतोय. आणि पंचाच्या निर्णयानुसार जयदीप पाटील टाळ्याच्या गजरात स्वागत करा सर्वांनी. डार्क हॉर्स विजयी झालेला आहे गंगावेस.